भाजपच्या नेता पंकजा मुंडेंच्या बागांची तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या पथकाने पंकजा मुंडेंच्या बागांची तपासणी केली आणि हेलिकॉप्टरची देखील तपासणी करण्यात आली। कराडमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बागांची तपासणी करण्यात आली। भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी आले असता कराड विमानतळावर त्यांच्या बागा तपासण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या बागांची तपासणी करण्यात आली। दापोलीमध्ये हेलिपॅडवर आदित्य ठाकरे यांच्या बागांची तपासणी झाली तर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंची उद्या ठाण्यामध्ये दुसरी सभा होणार आहे। उद्या संध्याकाळी गावदेवी मैदानामध्ये 6 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलंय। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा अविनाश जाधव यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे। आदित्य ठाकरेंची माहीम मतदारसंघामध्ये उद्या जाहीर सभा होणार आहे। महेश सावंतांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे। पूर्व नागपूरचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दोनेश्वर पेठेंच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासह रोहित पवार मैदानामध्ये उतरलेत। नागपूरची लढाई स्वाभिमानाच्या आणि निष्ठेची असल्याने यंदा जनतेनं परिवर्तन करणं गरजेचं आहे असं यावेळेस नेत्यांनी मतदारांना आवाहन केलं। शिवाजी पार्कमधील 17 नोव्हेंबरच्या सभेसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेकडे अर्ज करण्यात आले। मनसेकडून पहिल्यांदा अर्ज केल्यामुळे मैदान मनसेला मिळण्याची शक्यता आहे। भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान घेण्यात येणारे पंतप्रधान मोदी भाजपच्या 1 लाख बूथ प्रमुखांसोबत संवाद साधणारे नमो ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधणारे नवनीत राणा आणि रवी राणा यांची भाजपमधून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी भाजपचे माजी आमदार तुषार भारती यांनी केली। आम्हाला वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। शरद पवारांनी मंचरच्या सभेत वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। यावर वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांनी माझ्यावर केलेल्या टीकेला मी 18 तारखेच्या सांगता सभेत उत्तर देईल अशी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी काहीही केलं नाही अशी टीका पियुष गोयल यांनी पवारांवर केली। महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने येणार असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केलेला। मंगळवेढा येथे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नितीन गडकरींच्या बागेची तपासणी केली। पंढरपूर येथील भाजप उमेदवार समाधान अवताडेंच्या प्रचारासाठी गडकरी आले असता त्यांच्या बागेची तपासणी करण्यात आलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली। जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गेतेंच्या गाडीची पंचवटी परिसरामध्ये तोडफोड करण्यात आली, त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाली। मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 20 अंशांच्या खाली तर काही भागात 20 अंश सेल्सिअसच्या वरती नोंदवलं जात आहे। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। व्यापाऱ्यांना कांद्यांचे पैसे थकवल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। शेतकऱ्याचे एकूण 2,05 लाख रुपये व्यापाऱ्यांना थकवल्याची माहिती आहे। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं दुःखद निधन झालं। आजारपणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला। टी20च्या सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली। नाबाद शतक ठोकणारा तिलक वर्मा सामनावीर ठरलेला आहे। यमुना नदीच्या पृष्ठभागावर विषारी फेस तरंगतो आहे, तसंच हवेची गुणवत्ता अतिशय खराब श्रेणीतील असल्यानं आकाशामध्ये धुक्याचा थरही दिसून आला। बटेंगे तो कटेंगे याबाबतचं पंकजा मुंडेंचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं तर देशामध्ये राहणारा नागरिक देशप्रेमी असायला हवा असं नितेश राणे यांनी म्हटले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वांद्रे येथील MIG क्लब येथे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। बटेंगे तो कटेंगे आधी भाजपच्या मित्रपक्षांना पटत नव्हतं, आता भाजपच्या नेत्यांना पटत नाही असं म्हणत पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे। शरद पवारांनी सुनील तटकरे यांना धक्का दिला। श्याम भोकरे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। श्याम भोकरे हे सुनील तटकरेंचे निकटवर्तीय मानले जातात।
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। महाराष्ट्रासह गोव्यातही 18 नोव्हेंबरपासून 23 नोव्हेंबरपर्यंत दारू विक्रीला बंदी असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी निवडणूक आयोगाकडून आदेश जारी करण्यात आलेले आहेत।